नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्लाउड बाय आशामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी वाळवणाची रेसिपी शेअर करत आहे। तर मी साबुदाणा मिनी पापड बनवत आहे रंगीबेरंगी। तर मी साबुदाण्याला रात्रभर पाण्यात भिजू घातलेला आहे, भरपूर पाण्यात भिजू घातलेला होतं त्याला, आणि छान तो फुगून आलेला आहे। आणि जेवढं मी साबुदाणा होता तेवढंच पाणी घेतलेलं आहे, थोडंसं वाटीभर थोडंसं जास्तच घेतलं आहे, बाकी जास्त पाणी घालायचं नाही याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये फक्त चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि बाकी काहीच घातलेलं नाही आहे। आणि हा छान घट्टसर आपल्याला सारण छान घट्ट शिजवून घ्यायचं आहे, आपल्याला जेणेकरून पॉईंट्स टाकता आले पाहिजे। आणि हे सारण शिजल्यानंतर आपल्याला हवीप्रमाणे आपल्याला आवडतील तेच कलर आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये। मी हिरवा आणि नारंगी कलर वापरलेला आहे याच्यामध्ये। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी कलर टाकलेला आहे आणि छान मिक्स करून घेतलेला आहे। आपल्याकडे मिठाचे आणि दुधाचे पॉलिथिन असतात, त्याच्यामध्ये हे मी सारण भरलेलं आहे आणि त्याचा कोपरा थोडासा कापून घेतलेला आहे। आणि ज्या पॉलिथिनवर आपल्याला हे टाकायचे आहे पापड, त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, तेल पसरवून घेतलेलं आहे छान त्याच्यामध्ये। आणि आपल्याला छोटे छोटे पॉईंट्स टाकायचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, आणि ते दूर टाकायचे आहे जेणेकरून ते छान वाळले पाहिजे। आणि 1-2 दिवसातच हे आपले जे पॉईंट्स टाकलेले आहे टाकत आहोत, आणि हे पॉईंट्स छान 1-2 दिवसातच हे पापड वाळून जातात आणि वाळल्यानंतर फारच सुंदर दिसतात। आणि आपल्याला हे मंद आचेवर तळायचे आहे तेलामध्ये, जास्त आच ठेवायची नाही आहे। छोटे छोटे असल्यामुळे हे पटकनच होतात आणि लहान मुलांना फारच आवडतात, सुंदर लागतात। तर कसा वाटला साबुदाणा मिनी पापडाचा व्हिडिओ? तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।